यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. बुक कोड आहे GKN 101. पुस्तक क्रमांक आहे 3. संज्ञापन क्रांती आणि जैवतंत्रज्ञान. आता आपण संज्ञापन शास्त्राविषयी माहिती पाहणार आहोत. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे संज्ञापनाची प्रक्रिया सर्वांनाच आकलन होते, मात्र या प्रक्रियेचे समाधानकारक व्याख्या करणे कठीण असते. एकमेकांशी बोलणे हे जसे संज्ञापन, तसे स्वतःशी बोलणे हेही संज्ञापन. रेडिओ, टेलिव्हिजन हे संज्ञापन. लोकांना माहिती देणे हे संज्ञापन. कविता, ग्रंथ, सिनेमा हे संज्ञापन. तसे अंगावर फवारलेला सुगंध, आपले कपडे, आपले केस राखण्यासाठी पद्धत हेही संज्ञापन. अशा हजार गोष्टी सांगता येतात आणि म्हणूनच संज्ञापन या संकल्पनेला काटेकोर व्याख्येत बसवणे अभ्यासकांना नेहमीच कठीण जाते. संज्ञापन हे सर्वव्यापी आहे. राजकीय संज्ञापन, तसे आर्थिक, औद्योगिक संज्ञापन, खाजगी संज्ञापन, तसे मोठ्या समूहाशी संवाद करणारे जनसंज्ञापन. थोडक्यात सांगायचे तर सजीवांनी सृष्टीचे विविध अंगातून सर्वव्यापी आकलन करण्याची प्रक्रिया म्हणजे संज्ञापन. या विधानातही वादाचा अंश येतोच, कारण काही तत्त्वज्ञानाच्या मते वाळवंटात पडलेला दगड हा देखील संज्ञापन प्रक्रियेत सहभागी असतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संज्ञापन म्हणजे माहिती, कल्पना, भावना इत्यादी गोष्टी अनुस्यूत असल्याने संदेशाची म्हणजेच जे ऐतिहासिक व सांस्कृतिक प्रगतीतून जी चिन्हे, संकेत यांच्याद्वारे व्यक्त होतात ती एकमेकांना, परिसराला, समूहाला माहीत असलेल्या संकेतांच्या द्वारे घेतलेली देवाणघेवाण होय. या आदानप्रदानातून स्वतःचे स्वतःशी, दोघांचे एकमेकांशी, एकांचे अनेकांशी, अनेकांचे अनेकांशी नातेसंबंध निर्माण होतात. हे संबंध घडविण्याची व प्रस्थापित करण्याची प्रक्रिया म्हणजे संज्ञापन. संज्ञापनासाठी वापरले जाणारे संकेत किंवा विविध प्रकारचे असू शकतात, हे आपण या पुस्तकाच्या सुरुवातीला पाहिले आहेत. संकेताच्या आदानप्रदानातून काही विशिष्ट परिणाम घडतात, त्यांची अपेक्षा असते. खालील शब्दांच्या झटापटीतून हे लक्षात येईल की संज्ञापन ही सजीवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून संज्ञापन तंत्रांच्या बहुमितीयुक्त विकासातून मानवाने प्रगती साध्य केलेली आहे. संज्ञापनाची व्याख्या करण्याचे प्रयत्न करताना एक व्यापक प्रश्नांचा वापर करतात. हॅसेल्ड लासवेल या राजनीती अभ्यासकाने 1948 मध्ये एक प्रश्नात्मक आकृतिबंध तयार केले. कोण, काय, कोठे, कसे, कोणाला, कुठल्या माध्यमातून, कोणत्या परिणामासाठी म्हटले, हा या शब्दाची आकृतिबंधी. या पुढचा प्रश्न म्हणजे कोणत्या संदर्भात म्हणाले. याचे कारण संदर्भ हा संकेत व चिन्हे समजण्यासाठी आवश्यक असतो. उदाहरणार्थ, निकोबार बेटावरील घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासीयांना शब्दांमध्ये सर्वांना परिचित असलेला लाल, हिरवा, निळा, नारंगी दिव्याच्या संकेतामधून झालेला बोध होणार नाही. म्हणून संदर्भ म्हणजे परिस्थिती, स्थळ व काळ, सांस्कृतिक व सामाजिक परिसर या गोष्टी संकेतकांच्या समान अर्थमालिका ठरवण्यासाठी आवश्यक असतात. संज्ञापन क्रिया आदी काळापासून चालत आलेली असली तरी गेल्या 5-7 हजार वर्षांमध्ये ती अधिक गुंतागुंतीची व संवेदनशील झाली. गेल्या 200 वर्षात व विशेषतः गेल्या 100 वर्षात मानवी समूहाचे व्यवहार प्रचंड मोठ्या प्रमाणावर अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालले आहेत. विशेषतः संज्ञापन प्रक्रियेसाठी तंत्रनिर्माण माध्यमाचा वापर केल्याने गुंतागुंत अधिकच वाढली. साहजिकच त्यामुळे संज्ञापन प्रक्रियेचे महत्त्व देखील वाढले. विचारवंत, तत्त्वज्ञान, शासक, सर्वशील, साहित्यिक, उद्योजक, व्यापारी हे गट संज्ञापन या संकल्पनेला विविध अंगातून ओळखत असले तरी संज्ञापनशास्त्र असे निर्माण झाले नव्हते. या शास्त्राचा उद्गम व विकास हा केवळ गेल्या 50 वर्षात झालेला आहे. लालसेलाच आकृतिबंध 1948 चा असला तरी क्लॉड श्नॉन व वॉरन व्हीवर या 2 अभ्यासकांनी 1949 साली लिहिलेल्या मॅथेमॅटिकल थिअरी ऑफ कम्युनिकेशन या
प्रबंधात्मक पुस्तकातून संज्ञापनशास्त्राचा ओघ सुरू झाला असे समजले जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात टेलिफोन, बिनतारी व्हिडिओ संदेश यांचे दळणवळण प्रभावी करण्यासाठी तो अभ्यास करत होते. दिलेल्या चॅनलमधून जास्तीत जास्त माहिती कशी पाठवण्याची व माहिती निर्दोष वहन कसे करता येईल याचा त्यांना विचार करायचा होता. या अभ्यासातूनच संज्ञापनाचा पहिला आकृतिबंध त्यांनी तयार केला. त्यास श्नॉनन आणि व्हीवर यांच्या संज्ञापनाचा गणिती आकृतिबंध म्हणून ओळखतात. आकृतिबंध तयार करताना वास्तवतेच्या सोप्या, सुटसुटीत व महत्त्वाच्या घटकांमध्ये रूपांतर करावे लागते व त्याद्वारे विषयाचा सखोल अभ्यास करण्याचे मार्ग सापडतात. संज्ञापनाच्या बहुतेक आकृतिबंधांमध्ये काही महत्त्वाच्या मूलभूत संकल्पनांचा विचार केला जातो. प्रेषक, संदेशाची संकेत व चिन्हांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया किंवा संदेश, कालवा किंवा माध्यम, ग्राहक, परस्परांसंबंध, संकेतात्मक संदेश, पुनरुत्कलनाची प्रक्रिया, संदर्भ, प्रत्यक्ष किंवा संभाव्य परिणाम. काही आकृतिबंधात ग्राहकांकडून प्रेक्षकांकडे जाणाऱ्या प्रतिसादांचा वापर केला जातो. संज्ञापनाचे जे आकृतिबंध रचले गेले त्यामधून संज्ञापन प्रक्रियेचाही अभ्यासक समाज कशी विकसित होत गेले हे प्रतिबिंब होते. या अभ्यासातून आकलनाचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. नंबर 1 आहे संदेश स्वीकारताना त्याचा अर्थ लावायला व तो स्मृतीत ठेवण्यानं ग्राहक अधिक निवडक व बुद्धी वापरतो. दुसरा आहे संज्ञापन ही मूलतः आदानप्रदानात्मक प्रक्रिया असते ज्यामध्ये ग्राहक सक्रिय भूमिका वठवीत असतो. तिसरा आहे एका संप्रेषकांकडून एका ग्राहकाकडे असा संज्ञापनाचा सकल प्रवाह नेहमी असतोच असे नव्हे तर त्या प्रवाहाच्या दरम्यान पुष्कळ प्रक्रिया घडत असतात. चौथा आहे जन संज्ञापनाच्या प्रक्रियेत संप्रेषक आणि ग्राहक यांच्यामध्ये व्यावसायिक माध्यम असतात. पाचवा आहे संप्रेषक व ग्राहक या क्रिया पोकळीत घडत नसून संज्ञापन हे गुंतागुंतीच्या समाजव्यवस्थेच्या संदर्भात घडत असते. आधुनिक काळात संज्ञापनाच्या शिस्तशीर अभ्यासाला एवढे महत्त्व प्राप्त झाले ते वरील मुद्द्यांना लक्षात यावे. हेरोल्ड लासवेलच्या शाब्दिक आकृतिबंधाचे रूपांतर पुढीलप्रमाणे आहे. कोण संज्ञापक, काय म्हणतो संदेश, कोणाहून प्रवाहून माध्यम, कोणाला ग्राहक आणि कोणत्या परिणामांसाठी म्हणजे त्यांचा परिणाम. संज्ञापन प्रक्रियेचे अभ्यासयोग्य घटक किंवा सुटसुटीतपणे वापरले आहेत हे या प्रश्नात्मक आकृतिबंधात आपल्याला दिसून येते. सोप्या भाषेत सांगायचे तर टेलिफोनवरून संभाषण करताना मध्ये खरखर ऐकू आली तर पलीकडील संवाद नीट ऐकू येत नाही. संवादाची प्रक्रिया विकृत होऊ जाते. इष्ट तो परिणाम साधत नाही. रेडिओ ऐकताना अडथळे आले तर अशीच खरखर ऐकू येऊ लागली तर संज्ञापनात विकृती निर्माण होते. ही खरखर दूर करून संवाद निर्माण स्पष्ट व परिणामकारक कसा करायचा या उद्दिष्टातून आकृतिबंध तयार करण्यात आला. आकृतीत दाखवल्याप्रमाणे संज्ञापन प्रक्रियेचे पुढील भाग कल्पिले. माहितीचे उगमस्थान, संप्रेरक म्हणजे माहिती पाठविणारा. तिसरा आहे संदेशातील संकेतात्मक रूपांतर. चौथा आहे संदेश ग्राहक, संदेश ग्रहण, संदेशवहन क्रियेचे अपेक्षित पूर्तता. या 6 घटकांच्या पायऱ्यांमधून रेडिओ व टेलिफोनचे संदेश वाहनाची प्रक्रिया साध्य होते. असे समजले तर दुसऱ्या पायरीतून प्रत्येक पायरीवर संदेशात विकृती निर्माण होऊ शकते. माहितीच्या उगमस्थानावरून संप्रेरकाने योग्य प्रकारे माहिती ग्रहण केली नसेल तर संप्रेषकाने संदेशाद्वारे पाठविणाऱ्या माहितीचे रूपांतर संकेत चिन्हामध्ये करताना, संदेश संकेताद्वारे केबलमधून अथवा लहरीमधून पाठवताना, ग्राहकाने संदेश ग्रहण करताना, ग्राहकाने संदेश व चिन्हांचे महत्त्वाचा पुन्हा रूपांतर करताना, संदेशाच्या उगमस्थानास अभिप्रेत असलेल्या अर्थ समजून घेताना,
श्नॉन व्हीवर यांचे उद्दिष्ट पायरी क्रमांक 3, 4 व 5 या ठिकाणी घडणाऱ्या यांत्रिक प्रक्रियेतील अडचणी व दोष दूर करणे एवढेच मर्यादित होते. पायरी क्रमांक 4 वर संदेश ग्रहणात निर्माण होणाऱ्या अडथळ्याला आकृतिबंधांमध्ये नॉईज सॉर्स अथवा खरखरीचा उगम असे म्हणता आहे व ती सदस्य दूर करणे हे त्याचे काम होते. पण याच आकृतिबंधातून प्रत्येक पायरीवर विकृत कशी निर्माण होऊ शकते हेही दिसते असल्याने आकृतिबंधास महत्त्व प्राप्त झाले. शेनॉन आणि व्हीवरच्या मतानुसार संज्ञापन प्रक्रियेत 3 पातळ्या सदस्य हाताळाव्या लागतात. पहिली पायरी आहे संदेशांचे रांगेत किती अचूकपणे व प्रेषित केले जाऊ शकतात. दुसरा आहे प्रेक्षेपित संकेत अप्रेक्षेपित अर्थाची किती बिनचूक अभिव्यक्ती करतात. ग्राहकाने स्वीकारलेल्या अर्थानुसार त्यांच्या वागणुकीचा कितपत अपेक्षित परिणाम होतो. या आकृतिबंध एक दिशात्मक आहे. त्यामध्ये ग्राहकांकडून संप्रेरकाकडे जाणाऱ्या प्रतिसाद निर्दोष केला जातो. आधुनिक मतानुसार संदेश ग्रहणांकडून संदेशकाकडे प्रतिसाद अथवा फीडबॅक गेल्याशिवाय संज्ञापनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. ही पूर्ण प्रक्रिया दाखविण्यासाठी ऑसगुल, विल्बर, श्रॉन यांनी 1954 मध्ये पुढील प्रमाणे आकृती बनवली. त्याच्यामध्ये बघा संदेश आहे, संदेश उलगणारा किंवा विश्लेषक संकेतक, नंतर संदेश आणि संकेतक विश्लेषण संकेत उलगणारा आणि नंतर परत त्यांच्याकडे संदेश पाठवला जातो. एकमार्गी संज्ञापन प्रक्रियेसाठी हा आकृतिबंध अधिक परिपूर्ण आहे कारण श्रॉमच्या मतानुसार संवाद प्रक्रिया एकमार्गी नसते. तशी ती कोठेतरी सुरू होते व दुसरीकडे कोठे संपते असे मानू शकणार नाही. संवाद प्रवाह चालूच असतो. ती पण न संपणारी प्रक्रिया आहे. या आकृतिबंधात आपण संज्ञापन आकृतिबंधातून स्पष्ट केली. आकृतिबंधातील पुढची पायरी अमेरिकन अभ्यासक जॉर्ज गर्बनर यांनी तयार केली आहे. गर्बनरच्या या आकृतिबंधाच्या शास्त्राच्या पुढील विकारावर खूप प्रभाव पडला कारण त्यांच्यामध्ये संज्ञापन ज्या संदर्भात चालते तिची दखल आहे. संज्ञापनात सहभागी होणाऱ्या आकलन व प्रतिक्रिया यांची नोंद आहे. वस्तुनिष्ठ, वास्तव व व्यक्तिनिष्ठ आकलन व संज्ञापनाचा भाग असतो असे यात गृहीत होते. त्यामुळे या आकृतिबंधात विविध परिस्थितीत मानवी, यांत्रिक आणि संज्ञापनाचाही समावेश केला आहे. विल्बर, श्रॉम आणि चार्ल्स ऑसगुड यांच्या आकृतिबंधात ग्राहक प्रतिसाद, संदेशाचे संकेतीकरण व संकेताची उकल या घटकांचा वापर केल्याने जनसंज्ञापनाचा आकृतिबंध रचण्याचा मार्ग सापडला. संज्ञापन क्रांतीच्या परिणामाचा अभ्यास करताना आपल्याला मुख्यतः जनसंज्ञापन माध्यमांच्या प्रभावाचा विचार करायचा आहे. त्या दृष्टीने काही आकृतिबंध ओझरते नजरेतून घालणे फायदेशीर ठरते. या आकृतिबंधातून काही ठळक बाबी नजरेत भरतात. घटनेपासून श्रोताच्या ग्रहण प्रक्रियेपर्यंत अनेक टप्प्यावर प्रदीर्घ निवडक प्रक्रिया होत असते. दुसरा आहे माध्यमांच्या भूमिकेमुळे संज्ञापन प्रक्रियेत बव्हॅर्शी हेतुविरहित होते कारण मध्यभागाची भूमिका श्रोत्यांच्या हितसंबंध आणि संज्ञापन व घटना यांच्या संतुलन साधणारी असते व ते श्रोते विशिष्ट माहिती अपेक्षित असतातच असे नव्हे. प्रतिसादासाठी विविध प्रकारच्या बदलत्या संध्या असतात. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी, स्वयंसंतुलित व गतिमानशील असून माध्यमाचा संकल्प आणि व्यापक सामाजिक परिसर यावर तिचे हे गुण अवलंबून असतात. त्यानंतर प्रत्यक्ष झाले ते जनसंज्ञापनाची प्रक्रिया सर्वसाधारण सामाजिक प्रक्रिया यांच्या परस्पर संबंध दर्शविणारे आकृतिबंध रचायचे. प्रसारमाध्यमांच्या श्रोत्यांवरील प्रभाव व परिणाम वेधण्यासाठी या रचना उपयुक्त ठरतात. पुढे दिलेल्या आकृतिबंध समाजशास्त्रज्ञ जॉन रिले व मार्थिन व्हाईट रिले
यांनी रचलेले आहे. रचनेत दाखविल्याप्रमाणे संज्ञापन व ग्राहक दोघेही आपल्याला प्राथमिक घटकांशी म्हणजे नाते, जात, व्यवसाय बांधलेले असतात व हे घटकही मोठ्या समाज रचनेच्या मर्यादेत कार्यात असतात व या समाजांना सर्वव्यापक समाज व्यवस्थेत वाढलेले असतात. अशा घट्ट धाग्यांनी बांधलेले स आणि ग्र यांच्यामध्ये संदेशाची देवाणघेवाण सुरूच असते. प्रधान माध्यमांच्या व्यक्तीमधील परिणाम करण्याच्या प्रक्रियेत हे सामाजिक जाळे मध्यस्थेचे काम करून प्रगट करीत असतो. या एकाच आकृतिबंधाचा थोडा बारकाईने अभ्यास केला हे लक्षात येईल की सिनेमा, चित्रवाणी पाहिल्याची मुले बिघडतात. असे सर्वसाधारण विधान करणे थोडे अवघड जाईल, कारण सिनेमा, चित्रवाणी, श्रोता, प्रेक्षक, ग्रह याचे संस्कार कसे आहेत, आई वडिलांनी त्याला कसे वाढविले आहे, या मित्रमंडळींनी कोणत्या प्रकारची आहे, हे या संदेशन कितपत ग्रहण करतात याचे मूल्यांकन करायला ठरते. वरील प्राथमिक घटक व भोवतालील समाज रचनेचा जाचक असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी या संदेशकाकडून काम मिळवू शकतो हेही तपासून निवडू शकतो. जी बंधने वर आहेत तीच वरही आहेत. लाही या सर्व मर्यादा सांभाळाव्या लागतात. रेडिओ, चित्रवाणी, वृत्तपत्रे यातून निव्वळ प्रचाराची संदेश व श्रोते, प्रेक्षक, वाचक व संदेश चांगले परखून घेतात व भारतात निवडणूक समयी दिलेल्या जाहिरातीचे काय परिणाम होतात यावरून दिसून आले आहे. तसेच या आधीच्या वेल्सी मॅकलिन यांच्या आकृतिबंधातून हे स्पष्ट होते की वाचक, श्रोता, प्रेक्षक यांचे स्वतःचे समोरील माध्यम आणि त्यातून संदेश देऊ इच्छिणारा संज्ञापक यांच्याविषयी एक मूल्यमापन असते व त्यामुळे कोणताही संदेश ही व्यक्ती विशिष्ट गाळणीतूनच ग्रहण करून त्यांची पुन्हा मूल्यमापन होते. येथे एक उदाहरण देणे अशक्य आहे. एप्रिल-मे 2000 मध्ये गुजरात व ओरिसा पडलेल्या भयंकर दुष्काळाची बातमीपत्रे भारतीय चित्रवाणी वाहिन्यांवर येत होती. दुष्काळे खगलेल्या शरीरांची मुले, माणसे, स्त्रिया, दूरवरून पाण्याचे हांडे भरून आणणाऱ्या अर्धवस्त्रंकित अर्धपोटी स्त्रिया, मृत्यूपंथाला लागलेली केविळवाणी जनावरे, निष्पन्न वृक्ष, तडे गेलेली शेतजमीन. या चित्रमालिकांनंतर कॅमेरा लगेच दिल्लीत जातो व लोकप्रतिनिधी, खासदार आपल्या मतदारसंघांना दुष्काळाचा सामना करण्यासाठी काय करावेत हे विचारणासरणी कॅमेऱ्याने संसदगृहाच्या पार्श्वभूमीवर चौकटीत पडलेले हे सर्व सौंदर्य स्पर्धेचे भाग घेण्यास जणू जन्मलेली असतात. उच्चभ्रूम खासदार स्त्रियांना, खासदारबाईंना वेशभूषा, उंच साडी, पाश्चात्य घाटणीची, अमेरिकन उच्च या सर्व गोष्टींचा प्रेक्षकांवर एकत्रित परिणाम काय झाला असेल. एक छोट्या अनौपचारिक पाहणी असे आढळून आले की ही या दुष्काळावर काय बोलणार असे वाटून काहींनी संतापाने लगेच चॅनल बदलला. काहींनी उपरोधाने बाई आता काय तारे तोडते हे पाहावे म्हणून चालू ठेवले. चालू ठेवणाऱ्यांपैकी बहुतेकांनी काय मूर्ख बाई एवढा नट्टापट्टा करून दुष्काळावर बोलते, तिला काय कळतंय असे शेरे मारले. काहींनी मात्र तिच्या वेशभूषांकडे नकारात्मक गृह झाला नसल्याचे सांगितले. थोडा धीर धरून तिने बोलणे ऐकल्यावर ती तळमळीने बोलत असून ती प्रश्नांची जाण आहे असे दिसते. हे निरीक्षण व्यक्तीवर निर्धारित असते. अशा तऱ्हेचे तपशिलांवर पाहणी शास्त्रीय संशोधन पद्धतीने केले तर या विविध प्रक्रिया व्यक्त करणाऱ्या प्रेक्षकांचे प्राथमिक गट कोणते आहे, त्यांचे सामाजिक गट कोणते आहे इत्यादी गोष्टी तपशिलात जाऊन तपासता येतील व संज्ञापन, ग्रहण, प्रेक्षक यांच्यातील संबंधांचाही विचार करता येईल. तसेच एखादी सनसनाटी बातमी कोणत्या वृत्तपत्रात आली त्यावर त्या बातमीची विश्वासार्हता अवलंबून असते हे आपण नेहमी पाहतो. वाचकांचे वृत्तपत्राबद्दल आणि वाहिनीबद्दल स्वतःचे मूल्यमापन असते व त्या चाळणीतून ती बातमी वाचतो. प्रसारमाध्यमांच्या संदेशावर आजूबाजूच्या परिसरांच्या खूप मर्यादा असतात व प्रभावही असतो.
तसेच निर्हेतुक माध्यमांचाही मध्यस्थी असते. ग्राहक आपल्या संस्कारानुसार मूल्यमापनाच्या चाळणीतून संदेशांची चिकित्सा करतो. हे सर्व जरी स्वतःच्या खरे असले तरी त्यांचा प्रत्यक्ष प्रभाव व्यक्तीवर होतोच. म्हणून प्रसारमाध्यमे जाहिरातींवर चालू शकतात. हा प्रभाव असा कितपत होतो या बाबतीत संज्ञापन क्षेत्रात अखंड शोधन चालू आहे. यापैकी बहुतेक संशोधन हे जाहीरदार धनींच्या हितसंबंधात पुष्टी देणारे असते असे मानले जाते. मात्र या मानण्यात एक सूक्ष्म विरोधाभास आहे. तरीही जाहिरातदार आपल्या विचारांचा दृष्टिकोनांचा प्रचार करून इच्छेद्वारे राजकीय पुढारी, विचारवंत, समाजसेवक यांच्यासाठी तसेच प्रसारमाध्यमांमध्ये बौद्धिक कामे करणाऱ्या संज्ञापकांना आपला प्रभाव व विश्वासार्हता टिकवण्यासाठी हे संशोधन आवश्यक ठरते. तद्वतच प्रसारमाध्यमे अधिक निकोप करण्यासाठी जनसंज्ञापनातील या प्रकाराचे संशोधन गरजेचे आहे. अशिक्षितते खेडून अल्पवयीन मुले, संवेदनशील तरुण यांच्यात प्रसारमाध्यमाचा मोठा प्रभाव पडतो हे साध्य निरीक्षणातून दिसते. म्हणून संशोधन आवश्यक असते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.